धन्यवाद. खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे. परिषाताई, पहिल्यांदा तर तुमचे खूप खूप आभार आणि खरोखर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गेल्याही वर्षी त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलाय. परिषाताईंचं नाव परिषा प्रताप सरनाईक असलं तरी सुद्धा त्यांची स्वतःची अशी ओळख त्यांनी नेहमी जपून ठेवली, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रताप सरनाईकांचे मिसेस किंवा पूर्वेशची आई याच्या पलीकडेही परिषा सरनाईक या नावाने आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात. मला वाटतं अशा आपल्या मैत्रिणीचं आपण टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. कारण फक्त रबर स्टॅम्प न बनता स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या परिषाताई, मला त्यांचं नेहमीच कौतुक वाटत असतं. त्यांच्याबरोबर आज आमच्या सर्व रणरागिणी इथे उपस्थित आहेत, अतिशय सुंदर नटून थटून आलेले आहेत. कारण रक्षाबंधन येत आहे परवा आणि या सर्व मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी इथे बसलेल्या आहेत. मला वाटतं आणि पैसे आलेले आहेत, त्याच्यामुळे खूप मोठं हास्य आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. बोलणारे आणि करणारे लोक खूप कमी असतात. आपले माननीय मुख्यमंत्री, आम्ही आता आपले म्हणतो, ठाणेकर पहिल्यापासून आपले म्हणत होतो, आता महाराष्ट्र आपले म्हणायला लागले. असे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून 3,000 रुपये आले. खरोखर मला आमच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक वाटतं. ते कौतुक याच्यासाठी बोलणं आणि करणं याच्यात फरक असतो. आज महिलांना 1,500 रुपये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत आहेत. त्याचप्रमाणे तिला 3 सिलेंडर मोफत मिळतात अन्नपूर्णा योजनेमार्फत. मला वाटतं महिलांना अशा पद्धतीने सक्षम करण्यासाठी 50% ST मध्ये सवलत दिली. त्याचप्रमाणे मुलींना पदवीपर्यंतचं शिक्षण हे मोफत दिलं. आणि तरी त्या पलीकडे मला कौतुक वाटतं की सर्वांना कंपल्सरी आपल्या नावामध्ये फक्त वडिलांचंच नाही तर आईचं सुद्धा नाव लावायला सांगितलं. हे आहेत आपले मुख्यमंत्री. कारण याच्याने पुरुष म्हणतील काय एवढा मोठा फरक पडतो, तुम्हाला नाही फरक पडणार. पण ज्या आईने त्या मुलांना 9 महिने पोटात बाळगले, तिच्या नावाचा तिच्या अस्तित्वाचा कुठेच कधीच कुठलाही उल्लेख नाही आणि असं चालत होतं. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी ते ओळखलं आणि एक महिलांना सन्मान देण्यासाठी, याच्याने फार मोठा फरक पडणार आहे, खूप मोठी मतं मिळणार असं नाही, पण हा सन्मान असणं फार गरजेचं आहे. आणि तो सन्मान देण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केला. आज मंगळागौरीचा खेळ, धमाल मस्ती करायची आहे आणि परिषदांचा कार्यक्रम म्हटला की धमाल मस्ती असतेच. कारण त्या स्वतःच एवढ्या हास्य, त्यांच्या चेहऱ्यावर छान हास्य असतं आणि स्वतःच एवढे छान नटून थटून आलेले असतात की आम्हाला त्यांना बघून बरं वाटतंय की हा बात आहे. मला वाटतं महिलांसाठी खूप कमी असे प्रसंग असतात आणि ताई नुसता कार्यक्रम नाही तर त्याच्यातून महिलांमध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची जाणीव आणि जागृती करण्यात येईल. मी आत्ताच बघितलं की तुम्ही कॅन्सरच्या संदर्भात बोलत होत्या. कारण ताई स्वतः त्याच्याशी लढून आज ठामपणे उभे आहेत. कोण म्हणेल का आमच्या ताई कॅन्सरशी लढून इथे ठामपणे उभ्या आहेत. तर हे आहे लढवय्या आमच्या ताई. म्हणून मला कौतुक असतं. म्हटलं काही असेल, ताईंचा एक फोन आला की आम्ही कार्यक्रमाला येतो. कारण आपल्या मैत्रिणींच्या पाठीवर अशी शाबासकीची थाप टाकणं गरजेचं असतं. नाहीतर आमच्या महिलांचं असतंच, इसकी साडी से मेरी साडी सफेद या उसकी साडी सफेद कैसी, हे नेहमीच असतं. कौतुक करायला शिका. छान वाटतं आपल्यालाही आणि त्यांनाही. आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पॉलिटिकल कार्यक्रम नाही, त्याच्यामुळे अजिबात पॉलिटिकल बोलणार नाही. नाहीतर आमचे शिंतोडे आणि आमचे कोपरखळ्या आणि ते खोके बोके पाठीत खंजीर ते चालू असतं. अजिबात बोलणार नाही. मजा करायचे, धमाल करायचे, हसत राहा आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मागे उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण बघा आता मला कल्पना आहे ताईने गेल्याच वर्षी मंगळागौर करावी अशी माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा लेटर दिलं. आणि महिलांनी एकदा विचार केला की महिला म्हणतात कटकटे असतात, परंतु ती आमची पाठपुरावा करायची स्टाईल असते. आणि ताई नक्कीच तुमची कल्पना खरंच खूप सुंदर आहे. थोडा वेळ लागेल परंतु पुढच्या 1-2 वर्षात नक्की आपण मंगळागौर करायचा जल्लोषात करूया. आणि जिथे बिट्टू गोविंदा करतो तिथेच आपण मंगळागौर सुद्धा करूया. धन्यवाद.